अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी मिठाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, खरं तर कर्ज ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी नक्कीच घेतो। मुलांच्या शिक्षणासाठी असेल, स्वतःच्या शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, कधी मुलांच्या लग्नासाठी असेल, स्वतःचं घर घेण्यासाठी, एखादी वास्तू खरेदी करण्यासाठी असेल, आपण कधीतरी कर्ज घेतो, नाही तर शेजारच्यांकडून नातेवाईकांकडून तरी आपण थोडेफार पैसे उसने घेतो। त्यालाही कर्जबाजारीपणाच म्हणतात। कर्ज घेत असताना खूप साधं सोपं वाटतं, पण ते घेतल्यानंतर जेव्हा फेडण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाकी नऊ येतात। कसं फेडावं हे कळत नाही। कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती कधीही चार लोकांच्या तुम्हाला हसताना दिसत नाही, कारण डोक्यात फक्त तेच असतं, माझ्या डोक्यावर कर्ज आहे आणि ते कसं फेडायचं। बऱ्याच वेळा खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, सगळं काही करतो, मात्र तरीही कर्ज फेडण्या इतकेही पैसे जमा होत नाहीत। पहिले 2-3 हप्ते सहज फेडतो, पण त्याच्यानंतर कंडिशन जी आहे ती खूप भयानक होते। माझ्या बऱ्याच ताई दादांच्या कमेंट्स आहेत की ताई, कर्जातून मुक्तता होण्यासाठी आम्हाला काहीतरी प्रभावी उपाय सांग, काहीतरी प्रभावी सेवा सांग। त्या सगळ्यांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेली आहे। हा उपाय केल्यानंतर 41 दिवसांच्या आत कितीही मोठं कर्ज असेल तर ते कमी होईल। असं सांगणार नाही की करोडांचं कर्ज असेल तर ते करोड रुपये 41 दिवसांत नील होतील किंवा करोड रुपये फेडले जातील, पण लक्षात घ्या, तुमच्याकडे इतकी तरी आवक नक्कीच निर्माण होईल की तुम्ही कर्जाचे हप्ते सहज फेडू शकाल। या उपायाने तुमच्याकडे चारही दिशांनी, चारही बाजूनी घरामध्ये पैसा येईल। तुम्ही जे कष्ट मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल, ज्यामुळे तुमच्या अडचणीही सुटतील आणि तुमच्या इच्छित ज्या मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। आता काय आणि कसं करायचं आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय कुठल्याही शुक्रवारपासून करायचा आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते की मीठ, ज्याला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं, मिठाचे उपाय केल्याने आपण दारिद्र्य, नकारात्मकता संपवतो। मिठाचे उपाय केल्याने कुठली बाधा, इडापिडा असेल तर त्यांचा नाश करतो। मिठाचे उपाय केल्याने आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणतो। जेवढं जेवण बनवताना मीठ चव आणतं, तेवढंच आयुष्यामध्ये हे जीवन जगत असतानाही मीठ आपल्या आयुष्यामध्ये अनेक रंग भरत असतं। बघा, जर तुमच्या घरात खूप नकारात्मकता असेल, घरात खूप क्लेश कलह होत असेल, घरात एखादा व्यक्ती खूप आजारी असेल, घरामधील बाधा आणि आजार पण काही केले संपत नसेल, तर काय करा माहिती आहे का? शनिवारच्या दिवशी हा उपाय शनिवारी करा। शनिवारच्या दिवशी काय करा, छोट्या छोट्या काचेच्या वाट्या घ्या। काचेच्याच वाट्या लागतील, दुसऱ्या वाट्या घेतल्या तर रिझल्ट येणार नाही। काचेच्या छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये मुठभर तुम्हाला मीठ घालायचे, म्हणजे वाट्या भरतील इतकं मीठ, खडे मीठच लागणार आहे। ठीक आहे, तर खडे मीठ तुम्हाला सगळ्या वाट्यांमध्ये घालायचं आहे आणि प्रत्येक वाटीवरती 5-5 लवंगा ठेवायच्या आहेत। आणि घरातील सगळ्या रूममध्ये, किचनमध्ये, स्वयंपाकघरमध्ये, इव्हन आपलं जे वॉशरूम आहे, टॉयलेट आहे, तिथेही तुम्हाला ही काचेची वाटी ठेवून द्यायची आहे। शनिवारच्या दिवशी सगळ्या भागांमध्ये काचेच्या वाट्या आणि त्यामध्ये घातलेल्या लवंगा ह्या घरातील सगळ्या कोपऱ्यांना ठेवून द्यायच्या आहेत। हे आता किती दिवस ठेवायच्या? तर 1 आठवडा ठेवायच्या। पुढचा आठवडा जेव्हा येईल तेव्हा हे जे मीठ आणि ह्या लवंगा आहेत ह्या निर्माल्यात टाकून द्यायच्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या, पुन्हा नव्याने मीठ भरून ठेवायचं। असं 1 महिना करून बघा। 1 महिन्याच्या आत घरातील आजारपण कुठेतरी कमी होत जाईल, घरात असलेली नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाईल, कितीही इडापिडा घरामध्ये असेल, क्लेश कलह होत असेल, हे सगळे थांबले जातील, कारण मिठामध्ये नकारात्मकता शोषण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि शनिवारच्या केलेला कुठलाही उपाय हा त्वरित लागू पडतो। म्हणून जेव्हा शनिवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल, मीठ भरून ठेवाल प्रत्येक कोपऱ्यात, तेव्हा घरातील सगळी निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये खेचली जाईल आणि पुढच्या शनिवारी जेव्हा तुम्ही हे फेकून द्याल तेव्हा तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी त्या मिठासोबत तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल। असं तुम्ही 1 महिना करा। 1 महिन्याच्या आत असंख्य पटीने लाभ होईल। आता आजचा विशेष उपाय जो कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी करायचा आहे। यासाठी काय करायचं आहे? सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, जोड पानं घ्यायची। बघा, विड्याचं पान हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे।
ठीक आहे, कुठूनही बाजारातून आणा, जिथे हार फुलं भेटतात तिथे सहज मिळतील. तर ही 2 विड्याची पानं तुम्हाला घरी आणायची आहेत. एक छोटं प्लेट घ्यायचं आहे, छोटंसं एक प्लेट घ्यायचं आहे. या प्लेटमध्ये ही 2ही विड्याची पानं स्वच्छ धुवून तुम्हाला ठेवायची आहेत. एकावरती एक पान अशी पानं ठेवायची आहेत आणि याच्यावरती तुम्हाला मूठभर खडं मीठ घालायचं आहे. मीठ जे आहे ते खडंच लागणार आहे, वाटलेलं मीठ नकोय. ठीक आहे, खडं मीठ तुम्हाला याच्यावरती घालायचं आहे आणि या खड्या मिठांच्या वरती एक हळदीचा तुकडा ठेवायचा आहे, ज्याला आपण हळकुंड असं देखील म्हणतो. हळदीचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्या हळदीच्या तुकड्याच्या सोबत एक चांदीची वस्तू ठेवायची आहे. तुमच्याकडे अंगठी असेल, फिडवा असेल, कानातलं असेल, गळ्यातलं असेल, कुठली पण ती चांदीची वस्तू, मणी, तार कुठेही तुम्हाला चांदीची तार 50-60 रुपयाला सहज सोनाराकडे मिळेल, ती घेतली तरीही चालेल, पण चांदीची वस्तू याच्यावरती ठेवून द्यायची आहे. त्यानंतर हे जे प्लेट आहे म्हणजे हे जे विड्याचं पान आहे हे तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. व्यवस्थित ते उचलायचं आणि आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये घेऊन इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे. बघा, हे सगळं जे आहे ते देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा, फोटो असेल तिथेच बसून तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमची जी इच्छा असेल, कर्ज असेल, संकट असेल, विघ्न असेल, दारिद्र्य असेल, ते संपण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे, एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्री सूक्त म्हणायचं आहे. या 3ही सेवा करून झाल्या की त्यानंतर ते जे पान आहे ते तुम्हाला दिवसभर तिथेच तुमच्या देवघराच्या समोर ठेवून द्यायचं आहे. जिथे माता लक्ष्मीचा फोटो, प्रतिमा असेल तिथे ठेवून द्यायचं दिवसभर. बघा, शुक्रवारच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे, 9च्या आतमध्ये. सकाळी शार्प 9च्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे. दिवसभर हे पान तिथे ठेवून द्यायचं आहे आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हे विड्याचं पान, ज्यावरती मीठ, हळकुंड आणि चांदीचा तुकडा जे ठेवलेला आहे हे सगळं उचलायचं. प्लेट सगळं उचललात तरीही चालेल आणि ती प्लेट जी आहे ती डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची आहे. उंबरठ्याच्या बाहेर उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला ठेवलात तरीही चालेल. रात्रभर तुम्हाला ती जी प्लेट आहे ती तिथेच उंबरठ्याच्या बाहेर ठेवून द्यायची आहे. ते मीठ, त्याच्यावरती घातलेलं सगळं तिथे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे, तर शनिवारच्या दिवशी चांदीची जी वस्तू आहे ही चांदीची वस्तू फक्त काढून घ्यायची आणि त्यामध्ये घातलेलं मीठ आणि हळदीचा जो तुकडा आहे, हा हळदीचा तुकडा, मीठ आणि ती जी विड्याची पानं आहेत ही तुम्हाला कुठल्याही वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहेत. साठलेलं पाणी नाही, वाहतं जे पाणी असतं ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत. आता ज्यांच्या आजूबाजूला वाहतं पाणी शक्य नाहीये त्यांनी निर्माल्यात टाकलं तरीही चालेल, एखाद्या झाडाच्या आजूबाजूला ठेवून दिलं तरीही चालेल. शनिवारच्या दिवशी पुन्हा सकाळी काय करायचं, जोड पानं 2 विड्याची घ्यायची, मूठभर मीठ, चांदीचा तुकडा तोच ठेवायचा, नव्याने खळकुंड ठेवायचं. सांगितल्या पद्धतीने पुन्हा सेम तसंच करायचं. एक वेळा महालक्ष्मी अष्टकम, एक वेळा श्री सूक्तम, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. त्यानंतर कितीही कर्ज असेल त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. सायंकाळच्या वेळी हे विड्याचं जे पान आहे ते उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचं. रविवारच्या दिवशी पुन्हा हे पान जे आहे ते विड्यासकट उचलून चांदीचा फक्त तुकडा घालून ते विसर्जित करायचं. असं ओळीने 41 दिवस करायचं. शुक्रवारपासून ओळीने 41 दिवस. बघा, जास्त कठीण काहीच नाहीये. जर तुम्ही खूप थकलेला आहात, कर्ज संपण्यासाठी खूप थकलेला आहात, काही केलं दारिद्र्य कमी होत आणि कर्ज जर संपत नाही, तर हा उपाय ओळीने 41 दिवस करा. मासिक धर्म येईल ते 4-5 दिवस फक्त स्किप करा. घरातले दुसरं कोणी करणार असेल तर त्या व्यक्तीला करायला लावलं तरीही चालेल. त्याच्या पुढचे सगळे दिवस काउंट करायचे आहेत. 41 दिवसांच्या आत तुम्हाला याचा पुरेपूर लाभ होईल. कर्जातून मुक्तता व्हायला सुरुवात होईल. घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ येईल. घरामध्ये असलेली संकट, अडथळे, विघ्न हे सगळं घराच्या बाहेर निघून जाईल. कुठलाही ग्रह अस्थिर झालेला असेल, ज्यामुळे काही त्रास होत असेल तर तो ग्रह स्थिर होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कुठलेही दोष तुम्हाला लागलेले असतील, वास्तुदोष असेल, कालसर्प दोष असेल, तर त्या दोषातूनही तुम्हाला मुक्तता मिळेल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. बघा, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा सगळ्यात, जेवढे मी उपाय सांगितलेले आहेत ना त्या सगळ्या उपायांमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप खूप कर्ज साठलेलं आहे त्यांनी हा उपाय नक्की करा. या उपायाने तुमचं कर्ज फिटत जाईल, तुमच्याकडे पैसा येत जाईल आणि कर्जातून तुमची पूर्णपणे मुक्तता होईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
अजून एक सांगते, 41 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा उपाय स्टॉप करायचा आहे. आणि ती जी चांदीची वस्तू तुम्ही घेतली असेल, आता तुम्ही सांगाल त्याचं काय करायचं. तुमची जी काही वस्तू असेल ती तुम्ही तिजोरीत ठेवून द्या. अंगठी वगैरे काय असेल ते तुम्ही बोटामध्ये घाला. जे काही तुमची चांदीची वस्तू असेल ती तुम्ही जवळ ठेवा. फक्त विड्याचं पाड आणि मीठ आणि हळदीचा तुकडा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. ठीक आहे.